बातमी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये काँग्रेसच्या झालेल्या आंदोलनाबाबतची। युवक काँग्रेसने हे आंदोलन केलं आणि या आंदोलनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली। लोकसभेमध्ये राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाही असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आणि जोरदार घोषणा दिल्या। चाइनीज टैंक्स हमारे टेरिटरी में घुस रहे थे। वो उस दौरान की बात है, उस दौरान की बातें उस किताब में है। तब आर्मी तब के पूर्व आर्मी जनरल नरवाने जी ने सवाल पूछा था कि टैंक्स हमारे टेरिटरी में घुस रहे, हमें क्या करना चाहिए। राजनाथ सिंह जी को पूछा गया, एनएसए को पूछा गया, पीएमओ को पूछा गया। तब उनका ये कहना था, आप रुकिए, आप लोग हमला नहीं करोगे, आप लोग फायरिंग नहीं करोगे, भले ही वो टैंक्स चाइना का ही हो, लेकिन आप लोग फायरिंग तब तक नहीं करोगे जब तक हम ऑर्डर नहीं देते। रुके रहे ऑर्डर के लिए। 10:30 बजे उन्हें जवाब आता है राजनाथ सिंह जी का कि टॉप कमांड ने बोला है, ये नरेंद्र मोदी जी का कहावत है कि जो उचित समझो वो करो, जो उचित समझो वो करो। इसका मतलब उन्हें अकेला छोड़ दिया गया है। उन्होंने कहा है कि आई फेल्ट अलोन इन द एस्टॅब्लिशमेंट। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांच्याकडून या सगळ्या आंदोलनाचे तपशील आपण घेणार आहोत। ज्योत्स्ना, युवक काँग्रेसने हे जे आंदोलन मुंबईमध्ये केलेलं आहे, राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाही असं स्पष्टपणे त्यांचं म्हणणं आहे। नेमकं स्वरूप काय होतं या सगळ्या आंदोलनाचं आणि काही आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केल्याचे सुद्धा तपशील हाती येत आहेत, त्याबाबत आणखी काय माहिती आहे? रिद्धी, अगदी बरोबर आहे। जानेवारी 2 आणि 3 तारखेला जे आहे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याद्वारे लिखित पुस्तक जे आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे फॉर डेस्टिनी, त्याच्या पुस्तक जे आहे फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी, या पुस्तकाचा काही भाग जो आहे तो वाचण्याचा प्रयत्न केला लोकसभेमध्ये, पण त्यांना ते वाचन करू दिलं नाही। यावरून जे आहे लोकसभेमध्ये 2 दिवस गदारोळ उठला आणि त्यानंतर जे आहे ते संपूर्ण देशभरामध्ये जे आहे राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या ऑफिस समोर आंदोलन केलं आणि आज मुंबई युवक काँग्रेस कडनं सुद्धा जे आहे ते मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या समोर एक आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन जे आहे ते मुंबई युवक काँग्रेसची अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं आणि यामध्ये पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र आपण बघतोय की या आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं होतं की विरोधी पक्षनेता जे लोकसभेमध्ये आहेत त्या राहुल गांधींना बोललं दिलं जाऊ देत नाहीये। त्याच्यामुळे भारतात जर लोकशाही असेल, भारतात जर लोकशाही आहे, संविधानिक राज्य चालू आहे असं जर म्हणत असेल, तर विरोधी पक्षनेते जर ते जर कुठला मुद्दा मांडत असतील आणि ते पण अधिवेशन सुरू असताना मांडत असतील, तर राहुल गांधी त्यांच्या नेत्यांना का नाही बोलू दिलं, अशा प्रकारचा एक मुद्दा उपस्थित करत देशभरामध्ये हे आंदोलन झालं होतं आणि तशाच आंदोलनाचा एक भाग म्हणून मुंबई युवक काँग्रेसने सुद्धा हे आंदोलन केलं। माजी लष्कर प्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी जे पुस्तक लिहिलं होतं फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी, या पुस्तकातला काही भाग जो आहे त्यातला काही भाग राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये वाचून दाखवायचा होता। मात्र राजनाथ सिंग जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी याचा विरोध केला। कारण असं आहे की हे पुस्तक जे आहे मुकुंद नरवणे जे माजी लष्कर प्रमुख आहे त्यांनी लिहिलेल्या पुस्तक जो आहे तो अद्याप प्रकाशित झालेला नाहीये आणि या पुस्तकाची चौकशी जी आहे ते भारतीय लष्कराकडनं आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालयाकडनं हे पुस्तक जे आहे त्याची चौकशी सुरू आहे। जानेवारी 2004 मध्ये जे आहे हे जानेवारी 2024 मध्ये जे आहे, माफ करा, जानेवारी 2024 मध्ये हे पुस्तक प्रकाशित होणार होतं। मात्र ते पुस्तक प्रकाशित केलं म्हणजे भारतीय लष्कर प्रमुखांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं दिलं नाही आणि त्यामुळे एखादं पुस्तक ज्याची चौकशी सुरू आहे, ज्या पुस्तक अजून प्रकाशित झालं नाहीये, अशा पुस्तकाचा जर राहुल गांधी बोलायचा प्रयत्न करत होते जेव्हा त्यांना अडवलं गेलं असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं। ज्योत्स्ना, या आंदोलनकर्त्यांचं नेमकं पुढे काय झालं? मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं असं समजतंय, त्यापुढे काय नेमके तपशील आहेत? या संपूर्ण प्रकरणानंतर जे आहे ते मुंबई पोलिसांनी आंदोलन करण्याची परवानगी जी आहे ती मुंबई युवक काँग्रेसने दिली होती। मात्र या आंदोलनाचं जे स्वरूप मुंबई काँग्रेस युवकांना जे दिलं होतं ते स्वरूप म्हणजे जे नियम दिले गेले होते ते नियम मोडण्याचा प्रयत्न कुठेतरी युवक काँग्रेसकडनं करण्यात आला। कारण आंदोलन करण्याची जी परवानगी होती ती अशी होती की तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या समोर जे आहे एक शांत पद्धतीने आंदोलन म्हणजे घोषणाबाजी तुम्ही करू शकता। हे असं म्हणजे जे लोकशाहीला अगदी बरोबर असतं तसं सुयोग्य आंदोलन तुम्ही करू शकता। मात्र जर तुम्हाला रस्त्यावरती रॅली करायची
करायची असेल, तुम्हाला काही चुकीचे शब्द वापरायचे असतील तर ते करण्यापासून मुंबई पोलीस रोखत होती. अगदी. आणि युवक काँग्रेस असं म्हणणं होतं की त्यांना या संदर्भात जे आहे ते फक्त आंदोलन नाही करायचं, तर त्यांना रस्त्यावर रॅली पण काढायची होती. आणि याचाच विरोध करत मुंबई पोलिसांनी काही आंदोलन करताना ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांना आता परत सोडण्यात आलंय. बर